सर्वांना सस्नेह जय जिजाऊ जय हरी. मी हबप ज्योतिताई राजे जाधव, राहणार शिंदखेड राजा. बरोबर आहे बंधू भगिनींनो, तुम्ही जे वाचलंय तेच आपल्या आजच्या या व्हिडिओला कॅप्शन आहे की राम मंदिरात चोरी झालीच नाही. कारण आपण पाहतो अनेक दिवसांपासून ह्या ज्या बातम्या आहेत, राम मंदिरामध्ये जी चोरी झाली त्याच्या सोशल मीडियाला सगळीकडे त्याच बातम्या आहेत. कारण आपण बघितलं तर 1250 सोन्याच्या विटा, रत्नजडित विटा काही त्या ठिकाणी लोकांनी दिलेल्या होत्या. त्या 1250 विटा, अनेक दागदागिने, रामाला लोकांनी अर्पण केलेले अलंकार, एवढंच नाही तर कोट्यावधी रुपयांचा त्या ठिकाणी अपहार झालेला आहे. आणि राम मंदिरामध्ये चोरी झाली असं सगळ्या भारतामध्ये एकच विषय आता सध्या चर्चेला जात आहे. आपण बघतो की बरेच दिवस त्याच्यावर FIR सुद्धा दाखल नव्हती. बऱ्याच दिवसानंतर आत्ता मला वाटतंय की SIT स्थापन झालेली आहे. आणि हे सगळं होत असताना त्याचे जे आपण जेव्हा पाहतो एखाद्या संस्थांमध्ये, एखाद्या कमिटीमध्ये जेव्हा ही सगळ्या काही आर्थिक बाबीचा विषय येतो तेव्हा तिथला कोषाध्यक्ष हा त्या सगळ्या गोष्टींना जबाबदार असतो. आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की राम मंदिराचे जे कोषाध्यक्ष आहेत ते गोविंदगिरी महाराज आहेत. तेच गोविंदगिरी महाराज जे मध्ये महाराष्ट्रामध्ये म्हणजे राजकारणामध्ये आणि छत्रपती शिवरायांच्याबद्दल बऱ्याच वेळा ज्यांनी अपशब्द वापरले, तेच गोविंदगिरी महाराज जे आहेत ते तिथले कोषाध्यक्ष आहेत. इतके दिवस तर ते बोलतच नव्हते. काल ते बोलले तेव्हा त्यांनी हे म्हणजे वक्तव्य केलेलं आहे की राम मंदिरामध्ये चोरी झालेलीच नाही. म्हणजे बघा आता तुम्ही की त्यांचं म्हणणं आहे राम मंदिरामध्ये चोरी झालेलीच नाही. हे ज्या काही वस्तू तिथून म्हणजे गायब झालेल्या आहेत त्या फक्त आम्ही सुरक्षित स्थळी नेऊन ठेवलेल्या आहेत. म्हणजे मंदिरात ठेवणं किंवा मंदिराच्या तिजोरीत ठेवणं किंवा मंदिराच्या परिसरात ठेवणं हे आम्हाला म्हणजे सोयीस्कर वाटत नव्हतं. म्हणून आम्ही ह्या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या अतिशय चांगल्या आणि सुरक्षित स्थळी स्थलांतरित केलेल्या आहेत, नेऊन ठेवलेल्या आहेत. पण जे लोक नेहमी सनातन धर्माविरुद्ध प्रचार करतात, अयोध्येविरुद्ध अपप्रचार करतात किंवा राम मंदिर आणि या सगळ्या गोष्टींची बदनामी करायला नेहमीच पुढे असतात, ते सनातन विरोधी लोक याचा अपप्रचार करत आहेत, राम मंदिराची बदनामी करत आहेत. या सगळ्या गोष्टींची त्यांनी अशा पद्धतीने सारवासारव केलेली आहे. म्हणजे त्यांचा एकंदरीत जो बोलण्याचा ओघ होता तो असा होता की राम मंदिरामध्ये चोरी झालेली नाही. त्या जेवढ्या काही वस्तू आता तिथून गायब आहेत त्या सगळ्या आम्ही काय केलेल्या आहे, एका विशिष्ट सुरक्षित ठिकाणी त्या आम्ही नेऊन ठेवलेल्या आहेत. तर बंधू भगिनींनो, आता प्रश्न असा पडतो की आपण पाहतो अनेक वस्तू आहेत त्या ठिकाणी, अनेक मौल्यवान वस्तू, आणि आता एक एक व्यक्ती पुढे येऊन कबुली सुद्धा देऊ लागलेली आहे. आणि एवढं असताना सुद्धा त्याच ट्रस्टचा जो कोषाध्यक्ष व्यक्ती आहे त्यांनी या पद्धतीने बेजबाबदार वक्तव्य करावं, असं वक्तव्य करावं की जसं काय आपण म्हणतो लहान मुलांचा खेळ आहे तो की हे इथून हरवलं तर मी तिकडे चांगलं नेऊन ठेवलेलं आहे वगैरे वगैरे. तर आणि याची अजून एक म्हणजे हे तिथून म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो गायबच आहे, ते कुठेही सुरक्षित स्थळी नेलेलं नाही. कारण त्याला अजून एक पुरावा आहे. रिटायर IAS अधिकारी लक्ष्मीनारायण यांनी स्वतः रामचरित मानस जे आहे पूर्ण संच असा सोन्याचा प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी अर्पण केला होता, अयोध्येमध्ये अर्पण केला होता. तर जेव्हा त्यांना ह्या बातम्या कळल्या की राम मंदिरामध्ये चोरी झालेली आहे तर ते ट्रस्टमधल्या प्रत्येक व्यक्तीला जाऊन भेटले आणि त्यांनी आठवण करून दिली. त्यांच्याकडे ते फोटो वगैरे आहेत त्या काळचे, त्यांनी जेव्हा ते अर्पण केलं होतं. तर मी हे अशा पद्धतीने सोन्याचं रामचरित मानस जे आहे ते मी अर्पण केलं होतं, ते कुठे आहे एवढंच मला सांगा. त्यांचा आग्रह काय होता, आता यांचं म्हणणं आहे की आम्ही ते सुरक्षित स्थळी नेऊन ठेवलेलं आहे. आणि लक्ष्मीनारायण यांचा जो आग्रह होता तो फक्त मला सांगा की तुम्ही सुरक्षित ठिकाणी म्हणजे कुठं नेऊन ठेवलेले आहे. तर हे लोक सांगू शकलेले नाहीत. याचाच अर्थ असा आहे की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या फक्त आता त्या गोष्टीवर पांघरून घालण्याचा यांचा केविलवाना प्रयत्न आहे. राम मंदिरामध्ये चोरी मोठ्या प्रमाणात झालेली आहे. करोडो रुपयांचा ऐवज त्या ठिकाणाहून म्हणजे चोरीला गेलेला आहे आणि तिथे आता तो नाही आहे, गायब झालेला आहे. ज्या प्रभू रामचंद्राच्या नावावर यांनी आत्तापर्यंत अशा पद्धतीने कमाई केली, राजकारण केलं आणि शेवटी त्याच राम मंदिरामध्ये एवढा मोठा डल्ला मात्र आता त्यांनी मारलेला आहे. पण आपल्याला माहिती आहे ज्या पद्धतीने आज त्यांनी वक्तव्य केलं आहे, आपण सावध राहिलं पाहिजे. कारण प्रत्येकाला
त्याला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. कारण आता आपण जे सोशल मीडियाला पाहतो वेगवेगळे वक्तव्य, एक व्यक्ती म्हणतो की तुम्ही काय स्वतः दान दिलेलं आहे का तिथं, मग तुम्ही जर रुपये तिथं दिलेला नसेल तर तुम्हाला काय अधिकार आहे ते विचारण्याचा. तर असं नसतं. कारण तुम्ही ज्या वेळी एवढी मोठी घटना घडते आणि एक भारताचा नागरिक म्हणून तुम्ही त्या ठिकाणी प्रश्न विचारू शकता. किंवा आज आपण पाहिलं की काल परवा मी एक व्हिडिओ बघितला, त्यामध्ये एक व्यक्ती म्हणतो की तुमच्या का पोटात दुखतंय, हिंदुओं की संपत्ती थी, हिंदूने तो लुटली. म्हणजे हिंदूंची संपत्ती होती आणि ती हिंदूंनीच लुटली. मग तुम्हाला काय करायचं, तुम्ही एवढे का ओरडता. तुम्ही जाणीवपूर्वक सनातन धर्माची बदनामी करता, तुम्ही जाणीवपूर्वक रामाची बदनामी करता. अशा पद्धतीचे वक्तव्य हे लोक करू लागलेले आहेत. म्हणजे किती बालिशपणा आहे हा, किती मूर्खात काढतायत हे लोक सगळे. उद्या कदाचित हेच जे लोक आहेत ते असंही म्हणू शकतात. जे लोक असं म्हणतात की हो द्या चोरी झाली तर तुमचं काय जातंय, हिंदूंची संपत्ती होती आणि ती हिंदूंनीच लुटली. उद्या हे लोक म्हणू शकतात की अरे असं नाही, प्रभू रामचंद्र तर इतकं निरागस आणि निस्सिम जीवन जगत होते, त्यांना कशाचीच आसक्ती नव्हती. त्यांनी आईच्या इच्छेखातर म्हणजे स्वतःचे सिंहासन सोडलं, स्वतःचं राज्य सोडलं. वडिलांच्या इच्छेखातर, वडिलांचा आदेश म्हणून ते वनवासात गेले, वनात राहिले, कंदमुळं खाल्ले राजकुमार असून. रामाला तर कधीच सोन्याचा मोह नव्हता, रामाला कधीच हिऱ्यांचा मोह नव्हता, दागिन्यांचा मोह नव्हता, रामाला कधी पैशाचा मोह नव्हता. मग काय करायचंय रामाला या ठिकाणी, एवढे मोठे दागिने, एवढे मोठे अलंकार, सोन्याच्या विटा वगैरे वगैरे हे लागतच नव्हतं रामाला. म्हणून आम्ही ते तिथून हलवलं आणि मग ते आम्ही तिकडं मग काय तर ते कोणाच्या तरी घरी नेलं किंवा वाटून घेतलं, एवढंही म्हणायला ते मागं पुढं पाहणार नाहीत. आणि आपले जे अंधभक्त आहेत त्यांना तर प्रत्येक गोष्ट ती खरीच वाटते. त्यामुळं हे जे काही आहे हे थांबलं पाहिजे आणि याची कसून चौकशी झाली पाहिजे. अशा पद्धतीचे वक्तव्य की चोरी झालीच नाही आणि आम्ही ते सुरक्षित स्थळी नेलेलं आहे किंवा लुटू द्या, लुटलं तर लुटलं, ते हिंदूंचं काय, हिंदूंची संपत्ती होती आणि हिंदूंनीच लुटली. पण तो लुटण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला आहे आणि तुम्ही केवळ हिंदू आहात म्हणून ते लुटणार आहात, हे किती वाईट आहे. हे सगळं थांबलं पाहिजे आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. या मागणीसह आजच्या या व्हिडिओत आपण थांबूयात. रामकृष्ण हरी.